तर 6:45 झालेत. मॅन ऑफ द मॅच निनाद पाटील. या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्याकरिता निनाद आणि दर्पण पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे, ते म्हणजेच निनादला. बाबू या. तर चारही सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारा खेळाडू निनाद ठरलाय. चला मॅचला सुरुवात करायची, जास्त वेळ घेऊ नका. सुहास मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला 40+ चा संघ आपण पाहतोय. चला सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती विकी आणि स्ट्रायकिंग एंडला सुहास ठाकूर. अनुभवाचा भंडार ज्यांच्याकडे आहे क्रिकेटच्या माध्यमातून आणि अगदी तेच दाखल झालेत सेमी फायनलचा सामना खेळण्याकरिता SVM पुरस्कृत एन्जॉय ट्रॉफी, जिथून आपण पाहतोय चांगला खेळ मात्र बघायला मिळतोय. चला प्लीज सामन्याला सुरुवात. तृणाल गावड यांनी जर झेल टिपला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळी सुहास ठाकूर गोल्डन डकचे शिकार होत असताना बाग 2 दिला आउट. पहिलाच चेंडूवरती मोठा मासा गळाला, गॉन. थँक्यू सो मच. इथून जर आपण पाहतोय तृणाल गावड यांनी जर झेल टिपला तर तुषाल आणि आपण पाहतोय त्यांचे मित्र त्यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि दर्पण पाटील यांच्याकडून आपण पाहतोय सुहास ठाकूर यांचा विकेट घेतल्याबद्दल विकीला मात्र 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हे मात्र खऱ्या अर्थानं चार्ज करण्याची मात्र ही एक क्रिया चालू आहे. खेळाडूंना मात्र आपण पाहतोय प्रतिसाद देण्याचं काम करतायत. हॅट्रिकला 500 आहेत विकीच्या. मॅच चालू होईल. चला सामन्याला सुरुवात. हे बाजूला प्लीज, बाजूला या. जे खेळाडू आहेत त्यांना विनंती करतोय. चला आपण थोडं बाजूला व्हायच्या तिथून. सामन्याला सुरुवात होईल. पंचांच्या भूमिकेत मयुरेशला आपण पाहतोय जे मात्र दाखल आहेत. सामन्याला सुरुवात होत आहे. निनादचा खेळ चांगला राहिला. वेल प्ले निनाद. 4 मॅच मध्ये 4ही वेळा मॅन ऑफ द मॅच चा किताब मात्र तुम्ही घेतलेला आहे. जाऊया मॅच कडे. दुसरा बॉल. यावेळी सॉफ्ट हँड तंत्रशुद्ध फटक्याची निवड केली आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 ने इथे मात्र आपण पाहतोय भर होईल. आता 2 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती 1 आणि 1 गडी बाद अशी स्थिती. तृणाल गावड यांनी जर कॅच पकडला तर कुशल मोरे आणि हिमांशू मोरे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आता आपण पाहतोय कॅच टिपला जाईल का हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. यावेळीच आपण पाहतोय चेंज ऑफ द पेस व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळालं. चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने हाताळला. सेकंड सेमी फायनलचा सामना चालू आहे आणि सिंगल डबलच्या खेळाला इथे सुरुवात झाली. आता 3 बॉल आणि स्कोर कार्डला धावसंख्या त्या म्हणजेच 2. एक गडी देखील बाद झालाय. अत्यंत महत्वपूर्ण तो गडी होता आणि तो बाद करण्यात ज्यांना यश मिळालं. विकी ऑन स्क्रीन आपण पाहतोय. एक उत्कृष्ट गोलंदाज. चांगली गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून असते. एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पुढचा बॉल घेऊन तयार. यावेळेस कट करायचा होता परंतु तेवढं सहज नाही. पंचांनी मात्र दर्शवलं की इट्स अ वाईट बॉल. या वाईटनं मात्र स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचतात. त्या म्हणजेच 3 चेंडू आणि 3 धावा. एक सामना महत्वाचा आहे. फायनलचा सामना तो असणार आहे.
अमित गावड यांचा संघ हताश हतबल निराश मनानं मात्र आता या मॅचचा आनंद घेतात, कारण एक क्रिकेटचा खेळ असा आहे. भागेश देखील आपल्याला पाहायला मिळतात. तिथे ते बाद झाले आणि तिथून मॅचची एक वेगळी एक वलय मिळालं गोलंदाजी करणाऱ्या संघाला. यशनं मात्र चांगली गोलंदाजी केली. 24 पाहिजे होते, 2 चेंडू आणि 2 षटकार ठोठावले होते, परंतु तदनंतर भागेश बाद झाला. ऋषी पाटील आला, त्यांनी देखील शेवटच्या चेंडूवरती षटकार मारला. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय, परंतु 3 धावांनी तो सामना पराभवाच्या छायेमध्ये ढकलला गेलं. प्रत्येक वर्षी चॅम्पियन म्हणून ज्यांचा गुणगौरव होत असतो, एक चांगली टीम म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, कारण 4 एक्के एका टीम मध्ये अमित गावड, ऋषी पाटील, अक्षय आणि भागेश. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्यांना बाद करण्यात यश मिळालं. आणि ज्या पद्धतीने मात्र तो संघ हरला तेव्हा सर्व इथे खेळाडूंनी एक एन्जॉय केलं, कारण त्या संघाच्या विरोधात भरपूर इथे मात्र खेळाडू आहेत. ज्या अनुषंगाने आपण पाहिलं एक खेळीमेळीचं वातावरण, गावची स्पर्धा, त्या अनुषंगानं ऑन साईडला मात्र फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे, डीप स्क्वेअर लेगला चेंडूला ढकललाय. खेळाडू मात्र तिथून पुढे पोहोचतील. बघता बघता जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 6 वरती. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं संपतंय स्पीडअप. चला आता वेळ भरपूर कमी आहे, आणखीन एक सामना फायनलचा खेळवायचा आहे, त्याची दक्षता घ्या, जास्त वेळ घेऊ नका या गोलंदाजी करता. ढोल ढोलतय वाऱ्यावर बाई, ढोल ढोलतय वाऱ्यावर, ढोल ढोलतय वाऱ्यावर बाई, ढोल ढोलतय वाऱ्यावर, ढोल ढोलतय वाऱ्यावर बाई, ढोल ढोलतय वाऱ्यावर, ढोल ढोलतय वाऱ्यावर बाई, ढोल ढोलतय वाऱ्यावर. थँक्यू सो मच. निशांतला आपण पाहतोय. चला जे लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहेत तिथे मात्र आपण पाहतोय तृणाल गावडची कोणी तिथे मस्ती करू नका. जे खेळाडू आहेत तिथे बाहेर उर्वरित त्यांना विनंती करतोय. सामन्याला सुरुवात होईल. पहिलं षटक संपलं. इकॉनॉमिकल स्पेल अर्थातच विकी यांचा चांगली गोलंदाजी. आता आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. निशांतला आपण पाहतोय आणि निशांतचा पहिलाच बॉल अंगावर जाऊन आदळला आणि धावसंख्या मात्र 1 मिळाली. आता जर आपण पाहिलं तर 7 धावा या धावफलकावरती आहेत. निशांत मोरे सात धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन निशांत तयार. यावेळी 6 देखील चेंडू चांगला हाताळलाय. मागून यष्टीरक्षक विकी मात्र निश्चित स्वरूपात सांगतात की हा चेंडू अतिशय उत्तम आहे. चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळते निशांतची. 2 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 7. अगदी आता बॅड लाईटचं सत्र चालू होते म्हणायला हरकत नाही, कारण हळूहळू सूर्यनारायण देव अस्थाला चाललाय आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय मोठा फटका. तृणाल मात्र झेल टिपतील का? आणि इथे मात्र आपण पाहतोय झेल टिपलेला आहे. काय कमालीचा झेल. आणि इथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं कुशल यांच्याकडून होते 500 रुपये, हिमांशू मोरे यांच्याकडून होते 500 रुपये. ते बक्षीस जमा करायचं रिप्लेच्या माध्यमातून बघणार आहोत. 3333 मनीष पाटील यांच्याकडून आपण पाहतोय बघा, रिप्लेच्या माध्यमातून पाहणार आहोत. काही कमालीचा झेल. अगदी सुरुवातीलाच ते पडले होते, परंतु शेवटच्या क्षणाला झेल टिपलेला आहे. सुंदर झेल, अतिशय चांगला झेल टिपलाय आणि आपण पाहू शकाल काही कमालीचा झेल टिपतायत. सेलिब्रेशन एन्जॉय. या कॅच ची किंमत 4333 रुपये झाली. काय कमालीचा झेल टिपलाय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून नाव मात्र घेतलं जाईल त्यांचं. आपण पाहतोय तृणाल गावड यांच्या मागे भरपूर पब्लिक आहे. मित्रप्रेम आपल्याला बघायला मिळतं, परंतु काय झेल टिपलाय. सुंदर चांगल्या पद्धतीचा झेल. फलंदाज बाद आणि आता नवीन फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश. चेंडूंचा खेळ झाला 3. चौथा बॉल. यावेळेस येता क्षणी मोठा फटका. क्षेत्ररक्षक खाली. विकेटचा बत अँड गॉन. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकर या. घाई करा प्लीज, घाई करा, कारण शेवटचा सामना देखील खेळवायचा आहे. दोन बॉलचा खेळ बाकी असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि आता ऑन हॅट्रिक असतील ते म्हणजेच निशांतनं चांगली गोलंदाजी केल्या. मागच्या मॅच मध्ये देखील ऑन हॅट्रिक होता, तेव्हा मात्र लेग बाईज मिळाली. परंतु आता काय होईल आणि काय बिघडेल. अतिशय महत्वाचा सामना चालू आहे आजच्या आता निश्चित स्वरूपात.
4 चेंडू आणि आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती 7, 3 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. निशांतचा मात्र हा चेंडू देखील चांगला हाताळला. क्या बात आहे, सरप्राइझिंग बाउन्स, अतिशय चांगला अनएक्सपेक्टेड उसळी आपल्याला बघायला मिळाली निशांतची गोलंदाजी. शेवटचा बॉल बाकी असेल. आतापर्यंत निशांत यानं एकही धाव खर्च केली नाही. एक लेग बाईकच्या माध्यमातून मात्र ती खर्च झाली, ती एक्स्ट्रा मध्ये लिहिली जाते. म्हणजेच निशांतचा हा देखील चेंडू चांगला. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल निशांतची गोलंदाजी संपली. आता जर आपण पाहिलं तर 7 धावा आणि 3 गडी बाद 2 षटकांचा खेळ संपलाय. नवीन गोलंदाज दाखल व्हा गोलंदाजी मार्क वरती. वेळ जास्त घेऊ नका. प्रतीकला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क प्रचारकरण करण्याकरिता. प्रतीक पुढच्या मॅचच्या टॉस साठी रेडी राहायचं. निनाद बाबू आपण कुठेही असाल तर टॉस साठी रेडी राहायचं आहे इथे, कारण पुढचा मॅच अत्यंत महत्वाचा असणार आहे. यावेळेस 40+ चे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. तृणाल गावड यांच्याकडून पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. त्यांच्याकडे चेंडू गेला की प्रेक्षक देखील एन्जॉय करतात. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 2 ने पुढे सरकेल, 9 धावा. अगदी विकीला जर आपण पाहिलं तर एक धाव त्याला माहिती आहे की महत्वाची आहे आणि एक धावेला मात्र निश्चित स्वरूपात व्हॅल्यू द्यावी लागेल. जिथे मिसफील्ड झालं, फंबल झालं आणि धावसंख्या मात्र आपण पाहतोय जिथून 2 ने पुढे सरकली. प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळी हा देखील फटका चांगला खेळला. क्षेत्ररक्षक खाली आणि तिथे मात्र आपण पाहतोय झेल टिपला जातोय. गॉन. तर जाऊया मॅच कडे. अगदी सेमीफायनल क्रमांक 2 चा सामना चालू आहे आणि सुंदर पद्धतीने हा सामना चालू आहे. धावसंख्यांचा जर विचार केला आपण फलकावरती तर 9 धावा आणि या 9 धावांनी जर आपण पाहिलं तर सध्या मैदानाच्या आतमध्ये अजय नवीन फलंदाज दाखल झालेत. पुढचा बॉल यावेळेस खोलवरचा चेंडू आणि या खोलवरचा चेंडून जर आपण पाहिलं तपासून तर इथून सिंगल मिळेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याची संधी होती परंतु सिंगलने संतुष्ट राहिलेत. धावसंख्या भरपूर वेळानंतर डबल डिजिट मध्ये अर्थात 10 वरती जाऊन पोहोचलाय. आणखीन 3 बॉल येणं बाकी आहे. टार्गेट कितीचं असेल? सूर्यनारायण देव अस्ताला चाललाय आणि अगदी आपण पाहतो एक फायनलचा मॅच देखील बाकी आहे. खोलवर टप्प्यातला बॉल होता. यस, व्हाईट बॉल. धावसंख्या 12, 3 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळी जर आपण पाहिलं तर हा चेंडू अतिशय चांगला आहे. विकी मागून सांगतोय की ही गोलंदाजी तुम्हाला करायची आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आणखीन 2 बॉल बाकी असतील. एन्जॉय ट्रॉफी अर्थातच SVM ग्रुप यांच्या माध्यमातून एक सुंदर असं आयोजन 4थं वर्ष. 4 वर्ष मात्र आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेचे होतात. चेंडूला मात्र एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध खेळलंय. खेळाडू तिथे आहेत आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर इथे देखील दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतील. गॉन. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. थँक्यू सो मच. 1 मे अर्थातच महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा पुन्हा एकदा. या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं शुभ औचित्य साधून आलेली ही स्पर्धा. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 5 अगदी शेवटचा. असं मात्र हा शेवटचा चेंडू बाकी असेल. 7 वाजलेले आहेत. आता ड्रीम 11 ची नोटिफिकेशन आली असेल प्रत्येकाच्या फोनला. 49 मध्ये 1 करोड. स्वप्न बघा, स्वप्न. 49 मध्ये 1 करोड आले तर स्वप्न हे फक्त स्वप्न आहे. ड्रीम 11 खेलो रिस्क पे, ती तुमची जबाबदारी. हे फक्त बोलण्याचे धंदे आहेत. कोणी त्याच्या मागे जास्त लागू नका. चला प्लीज स्पीड अप करायचं आहे आणि आता 14 धावांचं टार्गेट आहे. प्लीज लवकर लवकर. जय जय मा
भद्रा गोदावरी एक पणाचे भरती पाणी मातीच्या घागरी एक पणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तटानाया भीमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा दर्जा महाराष्ट्र माझा. तर या स्पर्धेकडे मात्र आपण पाहतोय सचिनभाई रमेश लोखंडे साहेब प्रदेश अध्यक्ष RPI युवक आघाडी पालघर जिल्हा यांच्याकडून मात्र या स्पर्धेला 10,000 रुपयाची रोख देणगी आलेली आहे आणि ते साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. साहेबांचं आम्ही करतोय सहर्षचं हार्दिक स्वागत. अर्थातच सचिनभाई रमेश लोखंडे सर प्रदेश अध्यक्ष RPI युवक आघाडी पालघर जिल्हा यांच्याकडून मात्र आपण पाहतोय 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी आलेले आहेत. त्याचबरोबर चिरागजी तांडेल सरांचं देखील ते आगमन झालं, त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय निशांत होते आणि आता जर आपण पाहिलं तर विकी आहे. पुढचा मॅच आणि अगदी शेवटचा मॅच सनसेट झालाय, सुंदर दृश्य बघायला मिळतं. यावेळी आपण पाहतोय चेंज ऑफ द पेस सन्मान मिळतोय सुहासला, कारण चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्याची मात्र हाताळण झाली. आता जर आपण पाहिलं तर 2 डावा फलकावरती आहेत, 16 बॉल आणि 13ची गरज. बॅटची एज चेंडू मात्र आपण पाहतोय स्वीपर गलीमध्ये, तिथून सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय संतुष्ट राहावं लागेल. चिरागजी राणे यांच्याकडून कसाही षटकार केला तरी मात्र दोन्ही टीमला आपण दोन्ही खेळाडूंना दोन्ही निशांत आणि एका बाजूला आपण पाहतोय विकी यांच्याकडून 500 रुपये आहेत. आणि त्याचबरोबर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय सचिन भाई लोखंडे सर. या वॉइस आपण पाहतोय चेंडू चाललाय सरळ सीमा पलीकडे आणि विकीच्या बॅट मधून विकी देखणा स्ट्रोक 6. लगातार 3 षटकार विकीसाठी आपण पाहतोय 5,000 रुपयाचं कॅश प्राइज चिराग राणे सरांच्या माध्यमातून. आता 2 बाकी आहेत, परंतु 2 बाकी असताना मॅच देखील संपून जाईल असं वाटतंय, कारण टार्गेट कमी आहे. येस, यावेळी जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडूला मात्र उडवलं होतं कव्हरला, परंतु इथून सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 वरती. आता 5ची गरज आहे, 13 बॉल आणि 5ची गरज. निशांत मात्र इथून सामना संपवेल का हा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये. 13 बॉल 5ची गरज. यावेळी निशांतनं स्क्वेअर लेगला चेंडूला पाठवलंय, चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. येतोय चौकार. आता 1 धावेची गरज. कोणी भिडणार नाही, कोणी नडणार नाही. आपला सबराट चला खेळ खल्लास. 1 धावेची गरज आहे, 1 धावेची गरज आहे. पटकन या गोलंदाजी ट्रॅक वरती, गोलंदाज पटकन या. आणि निनाद टॉस साठी आपण रेडी राहायचं आहे. यावेळेस आपण पाहतोय षटकारानं मात्र फिनिश केलंय विकियानं. चला टॉस बॉक्स मध्ये या. थँक्यू डीजे. बस बस, धन्यवाद. आता डीजेला तुम्हाला थोडा आराम देईल, सकाळपासून तुम्ही देखील थकले असाल. टॉस बॉक्स मध्ये या. येस, आपण पाहतोय चिराग राणे सरांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज होतं टॉस साठी. आणि तृणाल गावड यांनी मात्र यायचं आहे. हा, त्यांच्यासाठी मात्र कॅश प्राइज आहे 500 रुपयाचं. आपण पाहतोय कुशल आणि अनिकेत कॅमेऱ्याच्या माध्यमातून एक क्षण टिपले जातात. काही कमालीचा कॅच टिपला होता आणि तिथे जर आपण पाहिलं हिमांशू आणि कुशल टॉस बॉक्स मध्ये मात्र आपण पाहतोय प्रेझेंटेशन सचिन सरांच्या शुभ हस्ते आपण तो टॉस करतोय. फायनल मॅचचा सामना किती षटकांचा असेल? 2 षटकांचा.
यस विकी मोरेला मात्र 2 षटकार